नमस्कार, विनाज किचनमध्ये स्वागत आहे आपलं। चला आज आपण खाडीच्या माशाची कढी किंवा सार आणि फ्राय हे दोन्ही एकत्र बघूया। तर इथे बघा, पहिले आपण मासे दाखवलेत मी तुम्हाला, हे पाण्यात टाकून ठेवणार कारण मग ह्याची खवलं पटकन येतात। आणि आता इथे आपण कढीचं वाटण किंवा साराचं वाटण तयार करूया। त्यासाठी मी मिरची अर्धा तास भिजत घालून ठेवली आहे। तुम्ही उकळत्या पाण्यात टाकलात तरी सुद्धा पटकन ही वाटणामध्ये वाटली जाते। त्याच्यामुळे उकळत्या पाण्यात थोडंसं उकळून घेतलात तरी सुद्धा सॉफ्ट होते ती, किंवा असं मग वेळ असेल तर पाण्यात साध्या टाकून ठेवलं तरी चालतं। तर मी बघा धने आणि सुकी मिरची, ही बेडगी मिरची घेतली आहे, आणि लसूण ह्याची आधी छोट्या भांड्यामध्ये मी फाईन पेस्ट करते इथे तयार, एकदम बारीक वाटून घ्यायची। आणि छोट्या भांड्यामध्ये मिरची चांगली वाटली जाते म्हणून मी छोटं भांडं वापरले मिक्सरचं। तर इथे बघा आपण त्याच्यानंतर कांदा टाकलाय, थोडंसं खोबरं टाकलंय आणि तेही व्यवस्थित असं वाटून घेतलंय। आणि मस्तपैकी आपण पहिलं साराचं जे वाटण आहे ते तयार करून घेतलंय। इथे आपण आता ह्या माशांना साफ करूया। मी तुम्हाला एक मासा दाखवते कसा साफ करायचा, कारण हा खाडीचा मासा आहे तर ह्याच्यावर खवलं खूप असतात अशी जाड। थोडं वेळ पाण्यात ठेवली की लगेच निघतात ती, 5-10 मिनिटं ठेवायचं पाण्यामध्ये। आणि त्यानंतर हे बघा, मी ॲक्च्युली पंख असतात ते खूप कडक असतात, तर मच्छीवाल्यांकडूनच मी ते पंख त्याचे कापून आणलेले, पण तेवढे व्यवस्थित कापले नव्हते आणि खवलंही काढून आणलेली, कारण त्यांच्याकडे मच्छी साफ करायची हत्यारं एकदम धारधार असतात ना, म्हणून। तर इथे बघा व्यवस्थित खवलं काढून घेतली मी। नंतर इथे असं पोटाला कट केलं, त्याच्यानंतर हे छोटे छोटे पंख आहेत ते कापले। आणि ह्या माशाचे सगळेच पंख असतील काय असेल ना, ते खूप कडक असतं, कापायला पण खूप कठीण जातं। आणि समुद्राचे मासे असतात ते पटकन साफ होतात आणि एकदम सॉफ्ट असतात, नरम असतात। हे मासे आणि नदीचे मासे थोडे कडक असतात, नदीचे तर एकदम बुळबुळीत असतात। आणि नदीचे मासे मी कधी खाल्ले नाहीयेत तेवढेशे, आणि आणत पण नाही, कारण मला नाही माहिती ते कसे खायचे ते, पण त्यांना साफ करताना बहुतेक राख बीक लावून साफ करावं लागतं। हे बघा इतकं व्यवस्थित मी पोटात वगैरे पण दाखवलंय की काही नाहीये, एकदम स्वच्छ करून घेतलंय असं। तर व्यवस्थित असे पंख काढून कट करून, डोळे पण त्याचे आता काढूया आपण। आणि त्यानंतर त्याच्या अंगावर आपण कट पण असे करून घेऊया, म्हणजे त्याच्या पोटात चांगला मीठ मसाला, फ्राय असू दे की कढी असू दे, मीठ मसाला जाणं गरजेचं असतं ना, कारण हे जे खाडीचे मासे असतात ना ते जरा गोडूस असतात, त्याच्यामुळे आमटी केली तरी आमटी सुद्धा असे कट करून टाकायचे, मग ह्याच्यात चांगला मीठ मसाला जातो। आणि मी जी वापरली आहे ना मिरची, ती बेडगी मिरची आहे, पण त्याच्याऐवजी जर आपल्याला हे गावठी मिरचीमध्ये, म्हणजे गावात पिकली जाते, छोटी असते, बुटकी असते एवढीशी, जास्त गोव्या साईडला ती वापरली जाते, तर ती मिरची जर आपल्याला मिळाली ना तर ह्या खाडीच्या माशांची चव अफलातून इतकी टेस्टी बनते। बेडगी मिरचीपेक्षा त्या मिरचीची ह्या माशाची जर कढी किंवा सार केलं ना तर चवीला खूप छान बनतं। तर आपले सगळे मासे साफ करून झालेत बघा। इथे बघा पॅनमध्ये मी 1 चमचा तेल टाकलं, चांगला कांदा परतून घ्यायचा, कांदा मच्छीला कच्चा नाही ठेवायचा, वास येतो, तर मी व्यवस्थित असं परतून घेतला। त्यानंतर आपण बघा हे वाटण केलं होतं ते ओतलं, तुम्हाला जेवढं घट्ट पातळ पाहिजे तेवढं तुम्ही पाणी टाकू शकता। ह्याच्यात आपण मीठ आणि कोकम टाकून घेऊया व्यवस्थित। आणि जर तुमच्याकडून कोकम जास्त वगैरे झालं तर कधी कधी कढी फुटते, म्हणून अगदी चिमूटभर तांदूळ वाटणात टाकलात तरी चालतात, किंवा चिमूटभर तांदळाचं पीठ वाटणामध्ये टाकलात जर तरी चालतं। म्हणजे जर कोकम कमी जास्त झालं तुमच्याकडून तर तुम्ही, म्हणजे कढी फुटत नाही, ती अशी फाटते म्हणतो आपण टाकाची जशी कढी फाटते तसं होत नाही। तर इथे अशी आपण छान कढी बघा उकळून घेतली, कारण कोकम कधी कधी आपण जास्त टाकतो किंवा पडतं, आणि पडलं तरी चालतं पण आंबट कढी होते मस्तपैकी। फक्त तेवढं तांदळाचं पीठ वगैरे असं थोडंसं टाका। तर इथे बघा मी कढीमध्ये मासे पण लगेच सोडले आणि व्यवस्थित असं एक उकळी काढून घेतली, आणि नंतर गॅस बारीक करून ठेवला। मासे चांगले शिजू देत आणि त्याची चव सुद्धा कढीमध्ये उतरू देत।
तर इथे अशी आपली मच्छीची कढी तयार झाली आहे. त्याच्याबरोबरच आपण मच्छीची फ्राय पण दाखवतोय. तर खाडीतले मासे आहेत हे. तर ह्या माशांचं तुम्हाला नाव सांगायला मी विसरले. ही शेतका म्हणतात, शेतका इथे तरी कोकणात. तर शेतका मासे आहेत हे. तर ह्यांना आपण आता साफ करणं मी तुम्हाला दाखवलंय. तर वरून मी हे बघा कोकम लावलं त्याला व्यवस्थित असं, थोडं मीठ लावून घेतलं आणि ही आपण जी वाटणासाठी पेस्ट केली होती ना, तर ती लावली आहे. ह्याच्यात थोडंसं म्हणजे खोबरं पण आहे मिक्स, पाहिजेच असं काही नाहीये, पण ती पेस्ट मी लावली आहे ह्याच्यात. आणि वरून थोडा मच्छी मसाला लावणार आहे. तर आता मच्छी मसाल्यामध्ये माझ्या काय आहे ते सांगते तुम्हाला. धने आहेत, बेडगी मिरची आणि दुसरी एक गुंटूर मिरची असं मिक्स आहे आणि थोडीशी सॉफ्ट बडीशेप आहे, जी आपण मच्छी मसाला तयार केला आहे आणि तो वरून आपण लावतोय हा बघा ह्याच्यावर. आणि मस्तपैकी असं मच्छीला असं कोट करून घ्यायचं ह्या पूर्ण मसाल्यांनी आणि 5 ते 10 मिनिटं मॅरिनेटसाठी तसंच ठेवून द्यायचं. छान मीठ मसाला लागतो आणि मग चवीला पण मस्त लागतात हे मासे. तर आता आपण कोटिंगची तयारी करूया, बघूया काय काय कोटिंगसाठी लागणार आहे ते. तर बघा मी रवा घेतलाय, तांदळाचं पीठ, मच्छी मसाला घेतलाय थोडासा लाईट आणि चिमूटभर मीठ घेतलंय चवीसाठी. ऑलरेडी मीठ आपण व्यवस्थित लावलेलं आहे मच्छीला. तुम्हाला पाहिजे असेल तर मीठ वापरा, नसेल तर नाही वापरलं कोटिंगमध्ये तरी चालेल. तर आता आपण व्यवस्थित कोटिंग पण करून घेऊया. कोट केलेले मासे सुद्धा तुम्ही जर 5 किंवा 10 मिनिटं ठेवलात तसेच, तर जो वरती आपण रवा किंवा हे मसाला जो लावतोय वरून कोटिंगसाठी, तर तो तेलामध्ये पडून जात नाही आणि मासा तसाच्या तसा नुसता राहत नाही. तर 5 किंवा 10 मिनिटं वेळ असेल तर ठेवा, किंवा सगळ्यांना कोटिंग करून घ्या आणि नंतर फ्राय करा. तोपर्यंत 5 ते 10 मिनिटं त्याच्यात जातात. आणि पहिले कोटिंग केलेले तव्यावर तुम्ही पहिले ठेवा, म्हणजे मग आपला रवा सगळा तेलामध्ये उतरत नाही आणि छान कुरकुरीत मासे होतात कोटिंगवरती राहिलं की. तर मी दाखवते त्या पद्धतीने तुम्ही मासे पण फ्राय करून घ्या. आणि असे आपण शेतका मासे किंवा खाडीच्या माशाची कढी किंवा सार हे बनवलेलं आहे आणि फ्राय पण तयार केलेली आहे. तर तुम्ही अशी फ्राय नक्की करून बघा माझ्या पद्धतीने एकदा. आणि चॅनेलवर नवीन असाल तर माझ्या चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मी असे मासे सुद्धा छानपैकी परतून घेतलेत हे बघा इथे. आणि मासे आपण कुरकुरीत भाजायचे. बघा आपला रवा अजिबात पॅनमध्ये पडलेला नाहीये. अशा प्रकारे तुम्ही मी सांगितलं तसं सगळ्या टिप्स वापरून तुम्ही माशाचं सार आणि मासे फ्राय करा. तर इथे अशा आपले बघा खाडीचे मासे फ्राय झालेले आहेत आणि आपल्या माशाची कढी पण तयार आहे हे बघा. तर आता आपण एका प्लेटमध्ये घेऊया ह्यांना. धन्यवाद.